नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा पवित्र कथेच्या प्रवासाला निघालो आहोत जी केवळ ऐकण्यासाठी नाही तर अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आहे. प्राचीन काळापासून मकर संक्रांतीचा दिवस केवळ ऋतुबदलाचा नसून धर्मजागृतीचा दिवस मानला जातो. सूर्यदेव उत्तरायणास वळतात आणि त्याच पवित्र काळात शततीला एकादशीचा योग येतो. या दिवशी केलेली भक्ती पिढ्यानपिढ्यांचे पाप धुवून टाकते अशी श्रद्धा आहे. आजची कथा नदी, वन, आश्रम, देवऋषी आणि गूढ तपश्चर्येने भरलेली आहे. या कथेत तुम्हाला मिळेल ज्ञान, भक्ती आणि अंतर्मुख करणारा अनुभव. ही कथा ऐकल्यावर तुमचे मन नकळतच देवाच्या चरणी झुकेल आणि तुमचे आयुष्य अधिक पवित्र वाटू लागेल. म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा प्रसंग तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. अशा प्राचीन आणि भक्तीने ओथंबलेल्या कथा रोज ऐकण्यासाठी धार्मिक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातली भक्ती कमेंटमध्ये नक्की लिहा. प्राचीन काळी हिमालयाच्या पायथ्याशी मंदाकिनी नावाची एक पवित्र नदी शांतपणे वाहत होती. त्या नदीच्या काठी घनदाट वन होते. त्या वनाच्या कुशीत एक तपस्वी आश्रम होता. या आश्रमात वसिष्ठ कुलातील महर्षी देव शर्मा आपल्या पत्नी साध्वी लीलावतीसह राहत होते. आश्रमाभोवती चिंचेची, वडाची आणि पिंपळाची झाडे होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि नदीचा मधुर निनाद सतत कानावर पडत असे. देव शर्मा ऋषी कठोर तपश्चर्या करणारे होते, परंतु त्यांची पत्नी लीलावती अत्यंत साधी भोळी आणि भक्त होती. तिचे संपूर्ण आयुष्य देवपूजा, सेवा आणि अतिथी सत्कार यात गेले होते. परंतु एका गोष्टीचे दुःख तिच्या मनात सतत सलत होते, ते म्हणजे अपत्यहीनता. अनेक वर्षे तप करूनही तिला संतान सुख लाभले नव्हते. एके दिवशी मकर संक्रांतीचा पवित्र दिवस उजाडला. सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करत होते. आश्रमात विशेष शांती होती. देव शर्मा ऋषींनी सकाळी नदीत स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केले आणि शततीला एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प केला. त्यांनी लीलावतीलाही व्रताचे महत्त्व सांगितले. परंतु लीलावतीच्या मनात एक अपराध भावना होती. तिने आयुष्यात कधीच कोणाला अन्नदान केले नव्हते. तिची पूजा प्रामाणिक होती, पण दानधर्माकडे तिचे दुर्लक्ष झाले होते. ऋषींनी उपवास धरला, तिळाने होम केला आणि विष्णू नामस्मरण सुरू केले. आश्रमात दिवसभर मंत्रोच्चार घुमत राहिले. संध्याकाळी अचानक एक तेजस्वी वृद्ध साधू आश्रमात आले. त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होते. लीलावतीने त्यांचे पाय धुतले, परंतु अन्न देण्यासाठी काहीच नव्हते, कारण व्रतामुळे आश्रमात अन्न शिजवले नव्हते. लीलावतीने केवळ पाणी दिले. साधूंनी पाणी स्वीकारले आणि मंद हसत म्हणाले, माता, आज तुझे व्रत अपूर्ण आहे. लीलावती भयभीत झाली. तिने अपराध मान्य केला. साधूंनी सांगितले, मकर संक्रांती आणि शततीला एकादशीच्या दिवशी तिळाचे दान न केल्यास पूजा फळ देत नाही, असे सांगून ते अदृश्य झाले. त्या क्षणी देव शर्मा ऋषींना दिव्य दृष्टीने कळले की ते स्वयं भगवान विष्णू होते. लीलावती अश्रूंनी कोसळली. तिने त्या रात्री नदीकाठी बसून पश्चात्ताप केला. तिने मनोमन संकल्प केला की पुढील जन्मातही मी दानधर्म कधीही सोडणार नाही. त्या रात्री तिला स्वप्न पडले. स्वप्नात एक दिव्य स्त्री प्रकट झाली. ती म्हणाली, मी अन्नपूर्णा देवी आहे. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. पुढील मकर संक्रांतीस तू शततीला एकादशीचे व्रत पूर्ण विधीने करशील आणि तुझे जीवन धन्य होईल. एवढे सांगून देवी अंतर्धान पावली. सकाळी लीलावतीच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. तिच्या मनात नवचैतन्य जागे झाले आणि येथूनच सुरू झाला तिच्या आयुष्याचा खरा भक्तिमय प्रवास, जो पुढे संपूर्ण भूमीला पावन करणार होता. सकाळ होताच आश्रमाच्या परिसरात विलक्षण शांतता पसरली होती. जणू काल रात्री घडलेले दैवी स्वप्न संपूर्ण वनाने अनुभवल्यासारखे वाटत होते. लीलावती पहाटेच उठली. नदीकाठी गेली. मंदाकिनीचे पाणी आज अधिकच स्वच्छ आणि तेजस्वी दिसत होते. तिने नदीला प्रणाम केला आणि मनातल्या मनात अन्नपूर्णा देवीचे स्मरण केले. तिच्या हृदयात अपराध भावाऐवजी आता दृढ निश्चय होता. देव शर्मा ऋषीही ध्यानातून उठले. तेव्हा त्यांनी लीलावतीच्या मुखावरचा विलक्षण तेज पाहिला.
त्यांनी काही न विचारता जाणले की देवी कृपा झाली आहे. लीलावतीने ऋषींना आपले स्वप्न सांगितले. ते ऐकून ऋषी भावाविवश झाले. त्यांनी सांगितले, देवीचा आदेश म्हणजेच धर्माचा आदेश आहे. पुढील वर्षीची मकर संक्रांती आणि शततिला एकादशी आपण संपूर्ण विधीने करूया. आजपासूनच दानधर्माची सुरुवात करूया. असे ठरवून त्या दोघांनी आश्रमाचे द्वार सर्वांसाठी खुले केले. वनातील ऋषीमुनी, साधू संन्यासी आणि गरजू लोक आश्रमात येऊ लागले. लीलावती स्वतःच्या हाताने फळे, कंदमुळे, पाणी आणि आश्रय देऊ लागली. तिच्या सेवेत कुठलाही थकवा नव्हता. तिच्या मनात केवळ एकच भाव होता, देवासाठी आणि माणसासाठी जगायचे. दिवस सरत गेले, ऋतू बदलले, वनात वसंत आला, फुलांचा सुगंध दरवळू लागला. पण लीलावतीच्या मनातील संकल्प अधिकच दृढ होत गेला. एके दिवशी आश्रमात दूर देशातून आलेले काही प्रवासी थांबले होते. त्यांनी सांगितले की जवळच एका प्राचीन नगरात राजा चंद्रकेतू राज्य करत असून त्याच्या राज्यात प्रजेला अन्नधान्याची कमतरता भासत आहे, कारण मागील वर्षी पर्जन्य कमी झाला होता. हे ऐकताच लीलावतीचे हृदय कळवळले. तिने देवशर्मा ऋषींना विनंती केली की आपण आपल्या आश्रमातील धान्य, तीळ आणि फळे त्या नगरात पाठवूया. ऋषींनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. बैलगाड्या भरून दानसामग्री नगराकडे पाठवली गेली. नगरात पोहोचल्यावर लोकांनी हे दान देवाचे प्रसाद मानून स्वीकारले. राजा चंद्रकेतूला हे कळताच तो स्वतः आश्रमात दर्शनासाठी आला. राजाने लीलावतीची सेवा आणि दानशीलता पाहून नतमस्तक झाला. त्याने सांगितले, माता, तुमच्या दानामुळे प्रजेचे प्राण वाचले आहेत. लीलावतीने नम्रपणे उत्तर दिले, हे सर्व देवाची कृपा आहे राजा. आश्रमातून निघून गेल्यावर त्या रात्री पुन्हा एक दिव्य घटना घडली. आकाशात अद्भुत प्रकाश पसरला. आश्रमाच्या वटवृक्षाखाली एक दिव्य पुरुष प्रगट झाला. त्याच्या 4 भुजांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म होते. देवशर्मा आणि लीलावती दोघेही भूमीवर नतमस्तक झाले. त्या दिव्य पुरुषाने सांगितले, मी विष्णू आहे. लीलावती, तुझ्या पश्चात्तापाने आणि दानधर्माने मी प्रसन्न झालो आहे. पुढील मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा शततिला एकादशी येईल तेव्हा तुझ्या तपाचे पूर्ण फळ तुला मिळेल. एवढे सांगून तो दिव्य पुरुष अंतर्धान पावला. त्या रात्री आश्रमात कोणालाही झोप लागली नाही. दोघेही ध्यान आणि नामस्मरणात लीन झाले. दिवसामागून दिवस सरतले. अखेर तो पवित्र काळ जवळ आला. सूर्यदेवाचे उत्तरायण पुन्हा जवळ आले. लीलावतीने संपूर्ण विधीची तयारी सुरू केली. तिने आश्रम स्वच्छ केला. नदीकाठी तिळाचे मंडल काढले. ऋषीमुनींना आमंत्रण दिले. गरिबांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली. तिच्या प्रत्येक कृतीत भक्ती ओसंडून वाहत होती. संक्रांतीच्या आदल्या रात्री तिने उपवास धरला आणि विष्णुनाम जप केला. तिच्या मनात आता कोणतीही इच्छा नव्हती, ना संतानाची ना सुखाची. फक्त एकच प्रार्थना होती, माझ्या आयुष्याचा प्रत्येक श्वास धर्मासाठी खर्च होऊ दे. या भावनेने तिचे डोळे पाणावले आणि तेथूनच पुढील दिवशी घडणारी अद्भुत घटना संपूर्ण भूमीच्या इतिहासात अजरामर होणार होती. पवित्र मकर संक्रांतीचा दिवस उगवला तेव्हा आश्रम आणि त्याभोवतालचे संपूर्ण वन एखाद्या दिव्य उत्सवासारखे भासत होते. सूर्यदेवाच्या पहिल्या किरणांनी मंदाकिनी नदी सुवर्णवर्णी चमकू लागली होती. पक्ष्यांचे कलरव जणू देवस्तुतीच करीत होते. लीलावती पहाटेस उठून नदी स्नानासाठी गेली. तिने तीळ मिसळलेले जल हातात घेत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले आणि शततिला एकादशीचे व्रत पूर्ण श्रद्धेने स्वीकारले. देवशर्मा ऋषींनी विधीपूर्वक संकल्प सोडला. आश्रमात वेदघोष घुमू लागले. दूरदूरच्या वनांतून ऋषी, मुनी, साधू, संन्यासी एकत्र जमले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव ओसंडून वाहत होता. लीलावतीने तिळाचे 6 प्रकारे दान केले. तिळाचे भोजन, तिळाचा होम, तिळाचे उटणे, तिळाने स्नान, तिळाचे जल आणि तिळाचे दान गरजू लोकांना दिले. प्रत्येक दान करताना तिच्या ओठांवर विष्णुनाम होते. दुपारच्या वेळी राजा चंद्रकेतू आपल्या परिवारासह आश्रमात आला. त्याने प्रजेतील वृद्ध, बालक आणि गरिबांनाही सोबत आणले होते. लीलावतीने सर्वांची सेवा केली. कोणालाही भेदभाव केला नाही. त्या क्षणी आकाशात अचानक ढग जमले नाहीत, तरीही सौम्य गार वारा वाहू लागला. आश्रमातील वडवृक्ष हलकेच डोलू लागले आणि त्या वृक्षाखालून दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. तिच्या हातात सुवर्ण पात्र होते. तिच्या मुखावर करुणा आणि मातेचे वात्सल्य होते. सर्वजण भयभीत होऊन भूमीवर नतमस्तक झाले. देवीने मधुर स्वरात सांगितले,
मी शततिला देवी आहे. मकर संक्रांती आणि शततिला एकादशीच्या पुण्यामुळे मी येथे प्रकट झाले आहे. लीलावती, तुझ्या पश्चात्तापाने आणि निस्वार्थ दानाने मी प्रसन्न झाले आहे. असे म्हणताच देवीने सुवर्णपात्रातून दिव्य अमृतकण लीलावतीच्या मस्तकावर शिंपडले. त्या क्षणी लीलावतीला अद्भुत आनंद झाला. तिच्या शरीरातून तेज प्रकट झाले. देवशर्मा ऋषींनी पाहिले की तिच्या उदरात दिव्य प्रकाश जागृत झाला आहे. देवी म्हणाली, माता, तुझ्या तपातून एक महापुरुष जन्म घेईल, जो संपूर्ण भूमीला धर्ममार्ग दाखवेल. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. त्या क्षणी सर्वत्र जयजयकार झाला. राजा चंद्रकेतूने या दैवी घटनेला साक्ष मानून आपल्या राज्यात शततिला एकादशीचा उत्सव सुरू केला. दिवस शरद गेले आणि काही महिन्यांतच लीलावतीला गर्भधारणा झाली. तिच्या गर्भावस्थेत संपूर्ण आश्रमात शांती नांदत होती. वनातील पशुपक्षीही अधिक शांत झाले होते. ऋषी म्हणत की हा बालक सामान्य नसेल. एके रात्री आकाशात पुन्हा एकदा दिव्य चिन्हे दिसू लागली. तारे अधिक तेजस्वी झाले आणि मंदाकिनी नदीचा प्रवाह थांबल्यासारखा भासला. त्या रात्री लीलावतीने एका दिव्य बालकाला जन्म दिला. बालक जन्मताच आश्रमात सुगंध पसरला. देवशर्मा ऋषींनी त्या बालकाचे नाव ठेवले धर्मकेतू, कारण त्याच्या जन्मानेच धर्म जागृत झाला होता. बालकाच्या बालपणातच त्याच्यात विलक्षण गुण दिसू लागले. तो लहान वयातच ध्यानात बसत असे, प्राण्यांशी संवाद साधत असे. लोक त्याला पाहण्यासाठी दूरदूरून येऊ लागले. लीलावतीने आपल्या पुत्राला नेहमी सांगितले, मकर संक्रांती आणि शततिला एकादशीचा मान कधी विसरू नकोस. दानधर्म हाच खरा देव आहे. धर्मकेतूच्या बालपणानेच प्रजेचे जीवन बदलू लागले. त्याच्या उपस्थितीने लोकांतील अहंकार वितळू लागला. दुष्काळग्रस्त प्रदेशात पाऊस पडू लागला. राजा चंद्रकेतूने त्याला आपल्या राजसभेत सन्मानाने स्थान दिले. पण धर्मकेतूने राजवैभव नाकारून आश्रमातच राहणे पसंत केले. तो म्हणे, माझा धर्म सेवा आहे. त्याचे हे शब्द ऐकून लीलावतीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तिला जाणवले की मकर संक्रांती आणि शततिला एकादशीचे खरे फळ तिला मिळाले आहे आणि येणाऱ्या काळात हा पुत्र संपूर्ण भूमीवर धर्माचा प्रकाश पसरविल, अशी ऋषींनी भविष्यवाणी केली. आणि त्या भविष्यवाणीनेच या पवित्र कथेचा पुढील प्रवास अधिक गूढ आणि दिव्य होणार होता. धर्मकेतूचे बालपण आश्रमाच्या पवित्र वातावरणात घडत होते, पण त्याच्या प्रत्येक कृतीत विलक्षण गांभीर्य आणि करुणा दिसत होती. इतर बालक जसे खेळात रमतात तसे तो कधीच रमला नाही. तो बहुतेक वेळा मंदाकिनी नदीकाठी बसून पाण्याचा प्रवाह पाहत असे, जणू त्या प्रवाहाशीच संवाद साधत आहे असे वाटे. लीलावती त्याला जवळ बसवून त्याच्या मस्तकावरून हात फिरवत असे. तेव्हा धर्मकेतू डोळे मिटून म्हणे, माता नदी मला काहीतरी सांगते. तिच्या शब्दांत मला देवाचा संदेश ऐकू येतो. हे ऐकून लीलावतीला अंगावर रोमांच उभे राहत. देवशर्मा ऋषीही हे सर्व पाहत होते. त्यांनी जाणले की हा बालक सामान्य नाही. काळ जसजसा पुढे सरकू लागला तसतसे धर्मकेतूचे ज्ञान वाढू लागले. कोणी त्याला शिकवले नव्हते तरी तो वेदांचे अर्थ सांगू लागला. ऋषीमुनी त्याच्याशी चर्चा करू लागले आणि आश्चर्याने थक्क होत राहिले. एके दिवशी आश्रमाजवळील वनात भीषण संकट आले होते. काही जंगली पशु गावांकडे उतरू लागले होते. लोक भयभीत होऊन आश्रमात आश्रयाला आले. धर्मकेतू त्यावेळी केवळ 8 वर्षांचा होता, पण त्याने पुढे येऊन देवशर्मा ऋषींना सांगितले, पिता, भय करण्याची गरज नाही. वनातील प्राणी ही ईश्वराचीच निर्मिती आहेत. त्यांच्याशी प्रेमाने बोलले तर ते हिंसक होत नाहीत. एवढे बोलून तो एकटाच वनात निघून गेला. सर्वजण घाबरून त्याच्या मागे पाहत राहिले. काही वेळाने तो परत आला. त्याच्या मागे सिंह, हरिण आणि इतर पशु शांतपणे चालत होते. हे दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले. धर्मकेतू म्हणाला, या प्राण्यांच्या वनात पाणी आटले आहे, म्हणून ते येथे आले होते. आपण नदीकाठी त्यांच्यासाठी कुंड खोदूया. देवशर्मा ऋषींनी त्याचे म्हणणे मान्य केले आणि प्रजेने मिळवून त्या प्राण्यांसाठी व्यवस्था केली. त्या दिवसापासून धर्मकेतूचा मान अधिकच वाढला. राजा चंद्रकेतूही हे ऐकून आश्रमात आला. त्याने धर्मकेतूला राज्याचा गुरु होण्याची विनंती केली, पण धर्मकेतूने नम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, माझे स्थान राजसभेत नाही तर जनतेच्या हृदयात आहे. राजा भावविवश झाला. त्याने धर्मकेतूच्या चरणी मस्तक ठेवले. दरवर्षी मकर संक्रांती आणि शततिला एकादशीच्या दिवशी आश्रमात भव्य उत्सव होऊ लागला.
दूरदूरच्या राज्यांतून लोक येऊ लागले. धर्मकेतू त्या दिवशी लोकांना उपदेश करत असे. तो म्हणे, तीळ हे केवळ अन्न नाही तर त्यागाचे प्रतीक आहे. जो देतो तोच खरा श्रीमंत आहे. त्याचे शब्द लोकांच्या मनात खोलवर रुतत असत. एकदा शततिला एकादशीच्या दिवशी एक गरीब वृद्ध स्त्री आश्रमात आली. तिच्या अंगावर फाटकी वस्त्रे होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. धर्मकेतूने तिला जवळ बसवले आणि तिला तिळाचे अन्न दिले. त्या स्त्रीने रडत सांगितले, माझा पुत्र मला सोडून गेला आहे. धर्मकेतूने तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाला, माता, तुझा पुत्र तुला शोधत येईल. काही दिवसांतच तो पुत्र परत आला. हे पाहून लोक धर्मकेतूला अवतार मानू लागले. परंतु धर्मकेतू कधीही स्वतःला महान मानत नव्हता. तो नेहमी म्हणे, मी केवळ देवाचा दास आहे. या सर्व घडामोडी पाहून काही अहंकारी ब्राह्मणांच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. त्यांनी धर्मकेतू विरुद्ध कट रचला. ते म्हणू लागले, हा बालक लोकांना भ्रमित करत आहे. एके दिवशी त्यांनी धर्मकेतूची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी त्याच्यासमोर कठीण प्रश्न ठेवले, पण धर्मकेतूने शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याची वाणी ऐकून त्यांचाही अहंकार गळून पडला. त्या रात्री देवशर्मा ऋषींना स्वप्न पडले. स्वप्नात भगवान विष्णू प्रगट झाले आणि म्हणाले, हा बालक पुढे मोठा धर्मसंस्थापक होईल. त्याच्या आयुष्यात अनेक परीक्षा येतील, पण मकर संक्रांती आणि शततिला एकादशीचा धर्म तो कधीही विसरणार नाही. हे सांगून भगवान अंतर्धान पावले. देवशर्मा ऋषींनी हे स्वप्न लीलावतीला सांगितले. तिच्या डोळ्यांत आनंद आणि काळजी दोन्ही होते, कारण तिला कळून चुकले होते की पुढील काळात तिच्या पुत्राच्या आयुष्यात मोठे वादळ येणार आहे आणि त्या वादळातून तो कसा मार्ग काढेल हे पाहण्यासाठी संपूर्ण भूमी आतुरतेने वाट पाहणार होती. धर्मकेतूचा लौकिक वाढत चालला तसा त्याच्या आयुष्यातील शांतता हळूहळू परीक्षांच्या दिशेने वळू लागली. आश्रमात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. काही जण श्रद्धेनं येत होते तर काही जण केवळ कुतूहलानं. पण सर्वात धोकादायक होते ते संशयानं येणारे मनुष्य. त्यांच्या मनात भक्ती नव्हती तर अहंकार होता. धर्मकेतूच्या साधेपणात त्यांना आपला पराभव दिसत होता. अशाच काही लोकांनी दूरच्या प्रदेशातील कपटी तांत्रिकांना आमंत्रित केले. हे तांत्रिक अरण्यात काळी विद्या करणारे होते. त्यांनी राजाला सांगितले की धर्मकेतू हा देवदूत नसून लोकांना भ्रमात ठेवणारा आहे. राजा चंद्रकेतूच्या मनात क्षणभर शंका निर्माण झाली, कारण तोही मनुष्यच होता आणि मनुष्याच्या मनात संशय सहज रुजतो. राजाने ठरवले की धर्मकेतूची एक कठोर परीक्षा घ्यावी. मकर संक्रांतीचा काळ जवळ येत होता आणि त्याच दिवशी शततिला एकादशी येणार होती. राजाने घोषणा केली की या दिवशी आश्रमात भव्य यज्ञ होईल आणि त्या यज्ञात धर्मकेतूने देवकृपा सिद्ध करावी. ही बातमी संपूर्ण प्रदेशात पसरली. लीलावतीच्या मनात मात्र अस्वस्थता निर्माण झाली. तिने पुत्राला जवळ बोलावले आणि म्हणाली, पुत्रा, हा मार्ग कठीण आहे. धर्मकेतूने शांतपणे तिचे हात धरले आणि म्हणाला, माता, जे ईश्वराच्या इच्छेने घडते त्यात भय कशाचे. यज्ञाचा दिवस उजाडला. आश्रमात हजारो लोक जमले होते. ऋषीमुनी वेदमंत्र म्हणत होते. यज्ञकुंड पेटले होते. तांत्रिकांनी गूढ मंत्रोच्चार सुरू केले. वातावरण भारलेले होते. राजा चंद्रकेतू सिंहासनावर बसून सर्व पाहत होता. धर्मकेतू यज्ञकुंडाजवळ उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि विष्णू नामस्मरण सुरू केले. तांत्रिकांनी अचानक काळा धूर निर्माण केला. लोक भयभीत झाले. काहींनी आरडाओरड केली. पण धर्मकेतू शांत उभा होता. त्या काळ्या धुरातून भयानक आकृती प्रगट झाली. लोक पळू लागले. लीलावतीचे हृदय धडधडू लागले. पण देवशर्मा ऋषींनी तिला धीर दिला. धर्मकेतूने डोळे उघडले आणि म्हणाला, हे सर्व भ्रम आहे. सत्यापुढे असत्य टिकत नाही. एवढे बोलून त्याने यज्ञकुंडात तीळ अर्पण केले आणि शततिला एकादशीचा मंत्र उच्चारला. त्या क्षणी काळा धूर नाहीसा झाला. आकाशात तेज पसरले आणि सर्वांनी स्पष्टपणे भगवान विष्णूचे दिव्य रूप पाहिले. शंखनाद झाला. लोक जय जयकार करू लागले. तांत्रिक भयभीत होऊन भूमीवर पडले. त्यांनी आपल्या अपराधाची कबुली दिली. राजा चंद्रकेतू सिंहासनावरून खाली उतरला आणि धर्मकेतूच्या चरणी लोटांगण घातले. त्याने सांगितले, आज मला कळले की खरा धर्म कोणता आहे. धर्मकेतूने राजाला उठवले आणि म्हणाला, राजा, धर्म सिद्ध करण्यासाठी चमत्काराची गरज नसते. दयाच सर्वात मोठा चमत्कार आहे. त्या दिवशी धर्मकेतूने राजाला आणि प्रजेला शततिला एकादशीचे खरे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, मकर संक्रांती म्हणजे केवळ सूर्याचे उत्तरायण नाही, तर माणसाच्या जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे.
तीळ म्हणजे त्याग आणि एकादशी म्हणजे संयम, या दोन्हींचा संगम म्हणजे मोक्षाचा मार्ग. त्याचे शब्द लोकांच्या हृदयात कोरले गेले. त्या रात्री संपूर्ण आश्रम दीपांनी उजळून निघाला. नदीकाठी भजन सुरू झाले. लोक आपले अपराध कबूल करू लागले आणि नवजीवनाचा संकल्प करू लागले. लीलावती आपल्या पुत्राकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अभिमान नव्हता, तर कृतज्ञता होती. तिला जाणवले की देवीने दिलेले वरदान आज पूर्णत्वास गेले आहे. पण धर्मकेतूच्या मनात मात्र शांतता नव्हती. त्याला आतून एक आवाज ऐकू येत होता, जो त्याला सांगत होता की हे केवळ प्रारंभ आहे. पुढील काळात तुला आश्रमाच्या मर्यादेपलीकडे जावे लागेल, अनेक भूमींचा उद्धार करावा लागेल आणि त्या प्रवासात तुला एकटेपणाचीही परीक्षा द्यावी लागेल. त्या रात्री तो मंदाकिनीच्या काठी बसून प्रवाहाकडे पाहत राहिला आणि मनोमन म्हणाला, हे प्रभू, तूच मला मार्ग दाखव, कारण तुझ्या विना मी काहीच नाही. आणि याच क्षणी त्याच्या जीवनाच्या पुढील महान प्रवासाची बीजे रोवली गेली, ज्याचा परिणाम पुढील काळात संपूर्ण आर्यावर्ताला जाणवणार होता. त्या रात्री धर्मकेतूने घेतलेला संकल्प केवळ त्याच्या मनापुरता राहिला नाही, तर नियतीनेही तो स्वीकारल्यासारखा भास झाला. पहाटेच्या वेळी आश्रमात एक विचित्र शांतता पसरली होती. पक्ष्यांचे कलरवही थांबल्यासारखे वाटत होते. धर्मकेतू ध्यानात बसला असताना त्याला अंतःकरणात स्पष्ट आदेश मिळाला की आता केवळ आश्रमात राहून धर्माचा विस्तार होणार नाही, तर लोकांमध्ये जाऊन त्यांना जागृत करणे आवश्यक आहे. त्याने डोळे उघडले तेव्हा देवशर्मा ऋषी समोर उभे होते. ऋषींनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच जाणले की पुत्राने मोठा निर्णय घेतला आहे. धर्मकेतूने नम्रपणे सांगितले, पिता, आता मला तीर्थयात्रेला निघावे लागेल. अनेक भूमी अज्ञानात अडकलेल्या आहेत. तेथे शततीला एकादशीचा खरा अर्थ पोहोचवणे हेच माझे कर्तव्य आहे. हे ऐकून लीलावतीचे हृदय दाटून आले, पण तिने अश्रूंना आवर घातला. तिने पुत्राच्या मस्तकावर हात ठेवून म्हटले, जा पुत्रा, तुझ्या पावलांनी भूमी पावन होवो. आश्रमातून निघताना धर्मकेतूने मंदाकिनी नदीला वंदन केले, वडवृक्षाला प्रदक्षिणा घातली आणि पायीच प्रवास सुरू केला. त्याचा पहिला प्रवास एका दुष्काळग्रस्त प्रदेशाकडे होता. तेथे लोक अन्नाअभावी व्याकुळ झाले होते. धर्मकेतू तेथे पोहोचताच लोकांनी त्याला वेढले. त्यांनी सांगितले की पावसाने पाठ फिरवली आहे आणि देव रुसला आहे. धर्मकेतूने सर्वांना नदीकाठी जमवले. त्याने त्यांना तिळाचे महत्त्व सांगितले आणि शततीला एकादशीचा उपवास सामूहिकपणे करण्यास सांगितले. लोकांनी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. त्या रात्री सर्वांनी नामस्मरण केले आणि पहाटे आकाशात ढग जमू लागले. थोड्याच वेळात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. लोक आनंदाने रडू लागले. त्यांनी धर्मकेतूला देवदूत मानले. पण धर्मकेतू म्हणाला, देवदूत मी नाही, श्रद्धा आणि एकता हेच देव आहेत. पुढे प्रवास करताना तो एका घनदाट अरण्यात पोहोचला. त्या अरण्यात एक प्राचीन शिवमंदिर होते, परंतु ते उपेक्षेमुळे भग्न झाले होते. मंदिराभोवती राहणारे लोक भयानक भीतीत जगत होते, कारण रात्री विचित्र आवाज येत असत. धर्मकेतूने त्या मंदिरात रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री अरण्यातील अंधार गडद झाला आणि एका भयानक आकृतीने मंदिरात प्रवेश केला. धर्मकेतू ध्यानस्थ अवस्थेत होता. त्याने शांतपणे शिवनाम घेतले. त्या आकृतीने आक्रोश केला आणि नाहीशी झाली. सकाळी लोकांनी पाहिले की मंदिराभोवतीची भीती नाहीशी झाली आहे. धर्मकेतूने मंदिराची स्वच्छता करून तेथे पुन्हा पूजा सुरू केली आणि लोकांना सांगितले की देव स्थान सोडत नाही, माणूसच त्याला विसरतो. पुढे जाताना त्याची भेट एका अहंकारी राजाशी झाली. त्या राजाने धर्मकेतूला दरबारात बोलावले आणि त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. राजाने विचारले, तू धर्माचा प्रचार करतोस, पण तुझ्याकडे सैन्य नाही, शक्ती नाही, मग तू कोण देव धर्म देणार? धर्मकेतूने शांतपणे उत्तर दिले, राजा, शक्ती तलवारीत नसते, ती संयमात असते. राजा हसला आणि म्हणाला, उद्या मकर संक्रांती आहे. जर तू सिद्ध केलेस की तुझा धर्म खरा आहे, तर मी तुझ्या चरणी नतमस्तक होईन. दुसऱ्या दिवशी शततीला एकादशीचा योग होता. धर्मकेतूने राजाला सांगितले की आजच्या दिवशी कारागृहातील कैद्यांना अन्नदान करा. राजाने अनिच्छेने मान्य केले. जेव्हा कैद्यांना अन्न दिले गेले तेव्हा त्यातील एक कैदी रडत पुढे आला आणि म्हणाला, मी निर्दोष आहे, माझ्यावर अन्याय झाला आहे. राजाच्या मनात संशय निर्माण झाला. चौकशी केली असता ते खरे ठरले. राजा लज्जित झाला. त्याने धर्मकेतूच्या चरणी नतमस्तक होऊन सांगितले, आज मला कळले की धर्म म्हणजे न्याय आणि करुणा आहे. त्या राज्यात त्यानंतर शततीला एकादशीला विशेष महत्त्व दिले जाऊ लागले. धर्मकेतूचा प्रवास पुढेही सुरूच राहिला.
कधी डोंगरात, कधी नदीकाठी, कधी राजवाड्यात तर कधी झोपडीत तो सर्वत्र एकच संदेश देत होता. दान करा, संयम ठेवा आणि देवाला केवळ मागू नका तर स्वतः देवासारखे वागा. परंतु या प्रवासात त्याच्या मनात एक सूक्ष्म वेदना होती, माता आणि पिता यांच्यापासून दूर राहण्याची वेदना. काही रात्री तो एकटाच आकाशाकडे पाहत असे आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणे, हे प्रभू, मला सामर्थ्य दे, कारण माझे पाय थकले तरी माझा संकल्प थकू नये. आणि नियती त्याची पुढील परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाली होती, कारण पुढील भूमीवर त्याला अशा संकटाचा सामना करायचा होता जे त्याच्या श्रद्धेची खरी कसोटी पाहणार होते, आणि त्या संकटातूनच शततीला एकादशीचे सर्वात गूढ रहस्य उलगडणार होते. धर्मकेतूचा प्रवास जसजसा पुढे सरकत होता तसतशी त्याची कीर्ती दूरदूरच्या प्रदेशात पोहोचू लागली. परंतु कीर्तीबरोबरच विरोधही वाढत गेला. एका विशाल नदीच्या काठावर वसलेल्या प्राचीन नगरात तो पोहोचला. ते नगर बाहेरून संपन्न दिसत होते, परंतु आतून अधर्माने पोखरलेले होते. तेथील राजा बाह्य विधींना मोठे महत्त्व देत असे, पण दानधर्म, करुणा आणि न्याय यांची त्याला कधीच कदर नव्हती. प्रजेवर जड कर लादले जात आणि गरिबांचे हाल होत होते. धर्मकेतू नगरात पोहोचताच त्याने हे सर्व पाहिले आणि त्याचे हृदय व्यथित झाले. त्या दिवशीच मकर संक्रांती जवळ आली होती आणि शततीला एकादशीचा योग येणार होता. धर्मकेतूने नगरातील लोकांना एकत्र बोलावले आणि त्यांना या पवित्र दिवसाचे खरे महत्त्व सांगू लागला. लोक ऐकत होते, पण भयामुळे कोणीही उघडपणे पाठिंबा देत नव्हते, कारण राजाच्या क्रोधाची भीती सर्वांच्या मनात होती. हे कळताच धर्मकेतू स्वतः राजदरबारात गेला. राजाने त्याला पाहून उपहासाने विचारले, तूच का तो साधू जो लोकांना भुलवतोस? धर्मकेतू शांतपणे म्हणाला, मी लोकांना भुलवत नाही, मी त्यांना आठवण करून देतो. राजा हसला आणि म्हणाला, जर तुझा धर्म खरा असेल तर उद्या शततीला एकादशीच्या दिवशी माझ्या नगरातील दुःख नाहीसे करून दाखव. धर्मकेतूने आव्हान स्वीकारले. दुसऱ्या दिवशी त्याने सर्वप्रथम नगरातील अन्नकोठार उघडण्यास सांगितले. राजाने नाखुशपणे परवानगी दिली. धर्मकेतूने तीळ आणि धान्य गरिबांना वाटायला सुरुवात केली. लोकांचे डोळे पाणावले. अनेक दिवसांनी त्यांच्या घरात अन्न शिजले. त्या दिवशी धर्मकेतूने सर्वांना सामूहिक उपवास आणि नामस्मरण करण्यास सांगितले. संध्याकाळ होताच आकाशात ढग जमू लागले, पण त्याआधीच एक भयानक वादळ आले. वाऱ्याच्या झोतांनी झाडे कोसळू लागली. लोक भयभीत झाले आणि म्हणू लागले, हा तुझ्या धर्माचा परिणाम आहे. धर्मकेतू त्या वादळातही शांत उभा राहिला. त्याने नदीकाठी जाऊन तीळ अर्पण केले आणि विष्णू नाम घेतले. काही क्षणांतच वादळ थांबले आणि सौम्य पाऊस पडू लागला. राजा हे सर्व पाहत होता, पण त्याच्या मनातील अहंकार अजूनही वितळला नव्हता. त्याने गुप्तपणे सैनिकांना आदेश दिले की रात्री धर्मकेतूला नगराबाहेर काढून द्या. रात्री धर्मकेतू ध्यानात बसलेला असताना सैनिक आले. त्यांनी त्याला पकडले आणि अरण्यात सोडून दिले. अरण्यात गडद अंधार होता. हिंस्त्र पशूंचे आवाज येत होते. धर्मकेतू क्षणभरही घाबरला नाही. तो एका प्राचीन देवळाच्या अवशेषांजवळ बसला आणि नामस्मरण करू लागला. तेवढ्यात एक वृद्ध ऋषी तेथे प्रगट झाले. त्यांनी सांगितले, पुत्रा, ही भूमी कधी काळी धर्मनगरी होती, पण राजाच्या अधर्मामुळे तिचा नाश झाला आहे. धर्मकेतूने त्या ऋषींना प्रणाम केला आणि म्हणाला, मग मला येथेच थांबून या भूमीला पुन्हा जागृत करायचे आहे. ऋषी हसले आणि म्हणाले, हीच तुझी खरी परीक्षा आहे. सकाळ होताच सैनिकांना आश्चर्य वाटले की धर्मकेतू अजूनही जिवंत आहे. ते त्याला परत नगरात घेऊन आले. लोकांनी त्याला पाहताच जयघोष केला, कारण रात्री अनेकांना स्वप्नात विष्णू दर्शन झाले होते आणि सर्वांनी एकच संदेश ऐकला होता की या साधूचा अपमान करू नका. राजा हे ऐकून भयभीत झाला. त्याने धर्मकेतूची माफी मागितली आणि प्रजेसमोर आपली चूक मान्य केली. त्या दिवशी त्याने कर माफ केले, अन्नदान सुरू केले आणि शततीला एकादशीचा उत्सव अधिकृतपणे सुरू केला. धर्मकेतूने राजाला सांगितले की पश्चातापानेच पाप धुतले जाते. राजा नतमस्तक झाला. त्या नगरात धर्म पुन्हा फुलू लागला. लोकांनी एकमेकांना मदत करायला सुरुवात केली. अरण्य पुन्हा हिरवेगार झाले. धर्मकेतू काही काळ तेथे राहिला, पण त्याच्या मनाला समाधान नव्हते, कारण त्याला जाणवत होते की अजूनही अनेक भूमी अज्ञानात आहेत. एके रात्री त्याला स्वप्न पडले.
स्वप्नात अन्नपूर्णादेवी प्रगट झाली आणि म्हणाली, पुत्रा, आता तुझा मार्ग अधिक कठीण आहे. पुढील भूमीत तुला स्वतःच्या श्रद्धेवरच प्रश्न निर्माण करणारे संकट येईल. त्या संकटातून बाहेर पडल्यासच तुला शततिला एकादशीचे अंतिम रहस्य कळेल. धर्मकेतूने देवीला वंदन केले आणि पहाटेच पुन्हा प्रवासाला निघाला. त्याचे पाय थकले होते, पण मनात अपार दृढता होती. त्याला माहीत होते की पुढील प्रवासात त्याला बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत संघर्ष अधिक झेलावा लागणार आहे आणि त्याच संघर्षातून त्याचा आत्मा अधिक उजळून निघणार आहे. अशी जाणीव त्याच्या प्रत्येक श्वासात भरून राहिली आणि त्या जाणीवेनेच त्याच्या पुढील प्रवासाला अधिक गूढ आणि गंभीर वळण मिळाले. धर्मकेतू पर्वतीय प्रदेशातून पुढे निघाला तेव्हा त्याच्या अंतःकरणात शांतता होती, पण ती शांतता वादळापूर्वीची असल्याची जाणीव त्याला होत होती. मार्गात त्याला एक विस्तीर्ण दाट अरण्य लागले. त्या अरण्यात प्रवेश करताच वातावरण गूढ झाले. सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचत नव्हते. झाडांची सावली जड वाटत होती. स्थानिक लोकांनी त्याला इशारा दिला होता की ह्या अरण्यात प्रवेश करू नका, येथे माणसांचे मन भरकटते. धर्मकेतूने मात्र हसून उत्तर दिले, जेथे मन भरकटते तेथेच आत्मा स्थिर करायचा असतो. अरण्याच्या मध्यभागी एक प्राचीन आश्रम होता, परंतु तो ओस पडलेला दिसत होता. तेथे तेधिकाळी महान ऋषी निवास करत असत, पण आता त्या आश्रमावर उदासीचे सावट होते. धर्मकेतू त्या आश्रमात थांबला. रात्री त्याने ध्यान सुरू केले. ध्यानात असताना त्याला विचित्र दृश्य दिसू लागली. कधी त्याला स्वतःचे बालपण दिसे, कधी लोकांची जय जयकार, कधी राजांचे नतमस्तक होणे, आणि त्या सर्व दृश्यांमधून एक सूक्ष्म आवाज येई, तू महान आहेस, तूच धर्म आहेस. ह्या आवाजामुळे धर्मकेतूचे मन अस्वस्थ झाले. त्याला जाणवले की हा अहंकाराचा सूक्ष्म विषारी अंकुर आहे. त्याने डोळे उघडले आणि जोरात विष्णू नाम घेतले. त्या क्षणी आश्रमातील शांतता भंगली आणि एक तेजस्वी पण कठोर मुखाची स्त्री प्रगट झाली. तिचे डोळे ज्वालांसारखे होते. ती म्हणाली, मी अहंकाराची परीक्षा घेणारी शक्ती आहे. अनेक साधक येथे आले आणि माझ्या मोहात पडले. धर्मकेतू क्षणभर स्तब्ध झाला, पण त्याने मस्तक झुकवून म्हटले, माता, जर माझ्या अंतःकरणात अहंकार असेल तर तो नष्ट कर. मला माझे खरे स्वरूप दाखव. त्या स्त्रीने जोरात हास्य केले आणि संपूर्ण अरण्य हादरले. तिने त्याच्यासमोर त्याचे सर्व चमत्कार दाखवले, लोकांचे वंदन दाखवले आणि म्हणाली, हे सर्व सोडू शकशील का? धर्मकेतूच्या डोळ्यांसमोर माता लीलावतीचे रूप आले. तिने नेहमी सांगितले होते, पुत्रा, तू माध्यम आहेस, कर्ता नाही. धर्मकेतूने दृढ स्वरात उत्तर दिले, हे सर्व जर माझ्यामुळे नसेल तर सोडण्यात काय दुःख. त्या क्षणी ती स्त्री शांत झाली. तिचे रूप बदलून ती अत्यंत सौम्य झाली आणि म्हणाली, तू परीक्षा उत्तीर्ण झालास पुत्रा. ही अरण्य देवी आहे आणि आजपासून हे अरण्य पुन्हा पावन होईल. एवढे बोलून ती अंतर्धान पावली. सकाळी आश्रमाभोवतीचे वातावरण बदलले होते. पक्षी परत आले होते. झाडांवर फुले उमलली होती. धर्मकेतूनी आश्रम स्वच्छ केला आणि तेथे पुन्हा साधना सुरू केली. काही दिवसांतच आसपासचे लोक तेथे येऊ लागले. त्यांनी सांगितले की अरण्यातील भय नाहीसे झाले आहे. धर्मकेतूने त्यांना सांगितले की खरी भीती आपल्या मनात असते. त्या प्रदेशात त्याने लोकांना शततिला एकादशीचे व्रत सांगितले, पण ह्यावेळी त्याचा उपदेश वेगळा होता. तो म्हणाला, ह्या व्रताचा अर्थ केवळ दान देणे नाही, तर स्वतःच्या अहंकाराचे दान करणे आहे. लोकांनी हे शब्द मनावर घेतले. काही दिवसांनी त्या प्रदेशाचा राजा धर्मकेतूकडे आला. त्याने सांगितले की ह्या अरण्यामुळे व्यापार थांबला होता. लोक भयभीत होते, पण आता सर्व काही बदलले आहे. धर्मकेतूने राजाला सांगितले की ह्या अरण्याची पवित्रता जपण्याची जबाबदारी तुझी आहे. राजाने वचन दिले की येथे कधीही अधर्म होऊ देणार नाही. धर्मकेतू पुढे निघण्याच्या तयारीत असताना त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले. स्वप्नात भगवान विष्णू प्रगट झाले आणि म्हणाले, धर्मकेतू, आता तू बाह्य आणि अंतर्गत दोन्ही परीक्षा पार केल्या आहेस. पुढील भूमीवर तुला लोकांचे नव्हे तर स्वतःच्या श्रद्धेचे ओझे वाहावे लागेल. तेथे तुझ्या मनातही क्षणखर अंधार येईल, पण त्या अंधारातूनच खरा प्रकाश प्रगट होईल. धर्मकेतूने स्वप्नातच चरणी वंदन केले आणि पहाटेच अरण्य सोडले. त्याचे पाय जड झाले होते, पण आत्मा हलका झाला होता. त्याला जाणवले की आता तो केवळ धर्मप्रचारक राहिला नाही, तर स्वतःच्या मनाचा साक्षीदार झाला आहे. आणि त्या जाणीलेसह तो पुढील प्रवासाकडे निघाला, जिथे पर्वतांपलीकडे एक अशी भूमी वाट पाहत होती, जिथे श्रद्धा आणि शंका यांचा थेट सामना होणार होता. आणि त्या सामन्यातूनच शततिला एकादशीचे सर्वात सूक्ष्म आणि अंतिम रहस्य उलगडणार होते.
धर्मकेतू अरण्याच्या सीमेपलीकडे निघाला तेव्हा त्याच्या मनात विलक्षण शांतता होती. पण त्या शांततेखाली खोल कुठेतरी एक सूक्ष्म शंका दडलेली होती, जी त्याने स्वतःलाही स्पष्टपणे कबूल केली नव्हती. पुढे तो एका विस्तीर्ण पठारावर पोहोचला, जिथे दूरवर डोंगर रांगा आणि मध्येच कोरडी पडलेली नदी दिसत होती. त्या प्रदेशातील लोक चेहऱ्यावर निराशा घेऊन जगत होते, कारण अनेक वर्षे त्यांनी देवाची प्रार्थना केली होती, पण त्यांना अपेक्षित फळ मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांचा विश्वास डळमळीत झाला होता. धर्मकेतू तेथे पोहोचताच लोकांनी त्याला ओळखले. काहींनी श्रद्धेने नमस्कार केला, तर काहींनी कटाक्ष टाकला. एका वृद्धाने पुढे येऊन विचारले, साधू, आम्ही उपवास केले, दान दिले, व्रते पाळली, तरीही आमचे दुःख का संपत नाही? धर्मकेतू त्या प्रश्नावर क्षणभर थांबला, कारण हा प्रश्न त्याच्या स्वतःच्या मनातही उमटत होता. त्याने शांतपणे उत्तर दिले, कदाचित आपण देवाकडे प्रश्न विचारताना स्वतःला विसरलो आहोत. त्या दिवशी संध्याकाळी तो नदीच्या कोरड्या पात्रात बसला आणि ध्यान करू लागला. ध्यानात असताना त्याला आपल्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास दिसू लागला. मातापित्याचा आश्रम, लोकांचे जयघोष, राजांचे नतमस्तक होणे, संकटांवर मिळवलेले विजय, आणि त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली, की लोकांनी त्याच्याकडे देवासारखे पाहायला सुरुवात केली आहे, आणि त्या दृष्टिकोनामुळेच त्याच्या मनात सूक्ष्म भार निर्माण झाला आहे. त्या क्षणी त्याला तीव्र वेदना झाली आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो मनोमन म्हणाला, हे प्रभू, मी जर तुझ्या जागी उभा राहिलो असेन तर मला थांबव. त्या क्षणी त्याला जणू स्वतःचे अस्तित्व विरघळल्यासारखे वाटले आणि एक खोल अंधार त्याच्या मनात दाटून आला. तो अंधार भयावह नव्हता, पण रिकामेपणाने भरलेला होता. त्याला वाटले की त्याची सर्व साधना व्यर्थ गेली आहे. त्या रात्री त्याला झोप आली नाही. पहाटेच्या वेळी त्या प्रदेशातील लोक त्याच्याकडे आले आणि म्हणाले, साधो, आज षट्टीला एकादशी आहे, पण आमच्या मनात भक्ती उरलेली नाही. धर्मकेतूने त्यांच्याकडे पाहिले आणि नम्रपणे म्हणाला, आज कोणतेही मोठे व्रत नाही, कोणताही विधी नाही. आज फक्त एक गोष्ट करा. आपल्या आयुष्यात ज्याने तुम्हाला सर्वात जास्त वेदना दिली त्याला क्षमा करा. लोक स्तब्ध झाले. काहींनी रडत रडत आपली दुःखे सांगितली, काहींनी आपल्या शत्रूंना मिठी मारली. त्या क्षणी धर्मकेतूने पाहिले की कोरड्या नदीच्या पात्रात पाणी झिरपू लागले आहे. ते दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले, पण धर्मकेतूला त्यात चमत्कार दिसला नाही. त्याला फक्त करुणेची शक्ती जाणवली. त्या दिवशी त्याने कोणतेही उपदेश दिले नाहीत. तो फक्त लोकांमध्ये बसून त्यांचे दुःख ऐकत राहिला. संध्याकाळपर्यंत नदीचा प्रवाह पुन्हा सुरू झाला. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले, पण धर्मकेतूच्या मनात मात्र अजूनही प्रश्न शिल्लक होता. त्या रात्री त्याने एकाकी ध्यान केले आणि त्याच वेळी त्याला एक दिव्य अनुभूती आली. त्याला जाणवले की देव वेगळा नाही, तो करुणेच्या प्रत्येक कृतीत प्रकट होतो. त्या क्षणी त्याची शंका पूर्णपणे नाहीशी झाली. सकाळी उठल्यावर त्याने लोकांना सांगितले की षट्टीला एकादशीचे रहस्य उपवासात नाही तर अहंकार सोडण्यात आहे, आणि मकर संक्रांती म्हणजे केवळ सूर्याचा प्रवास नाही, तर अंतःकरणातील अंधारातून प्रकाशाकडे होणारी वाटचाल आहे. लोकांनी त्याचे शब्द मनावर घेतले आणि त्या प्रदेशात नवा विश्वास जागृत झाला. धर्मकेतू निघण्याच्या तयारीत असताना एका बालकाने त्याचा हात धरून विचारले, तू पुन्हा येणार का? धर्मकेतू हसून म्हणाला, मी कुठेच गेलो नाही. जिथे करुणा आहे तिथे मी आहे. त्या क्षणी त्याला जाणवले की त्याचा प्रवास आता बाह्यभूमींचा राहिला नाही, तर अंतःकरणांच्या प्रवासात परिवर्तित झाला आहे. आणि या प्रवासातूनच पुढील काळात एक अशी घटना घडणार आहे, जी केवळ एका प्रदेशाला नाही, तर संपूर्ण आर्यावर्ताच्या श्रद्धेला नवे वळण देणार आहे. आणि त्या घटनेत मकर संक्रांती आणि षट्टीला एकादशीचा महिमा अंतिम स्वरूपात प्रगट होणार आहे. धर्मकेतूचा प्रवास आता वळणावर येऊन ठेपला होता. जणू नियती स्वतः त्याला पुन्हा त्याच्या मुळांकडे घेऊन चालली होती. अनेक दिवसांच्या भ्रमंतीनंतर तो पुन्हा हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला, जिथे त्याचे बालपण गेले होते. मंदाकिनी नदीचा तोच निनाद त्याच्या कानावर पडत होता. पण आता त्या निनादात स्मृतींची कंपनं मिसळली होती. आश्रमाच्या दिशेने जाताना त्याच्या पावलांमध्ये एक वेगळीच संथता होती, कारण प्रत्येक पाऊल त्याला अंतर्मुख करत होते. आश्रमाच्या द्वाराशी पोहोचताच त्याला जाणवले की वातावरण बदलले आहे. झाडे अधिक वृद्ध झाली होती. वडवृक्ष अधिक विशाल झाला होता. पण आश्रमात पूर्वीसारखीच शांती होती. लीलावती आता वृद्ध झाली होती. तिचे केस पांढरे झाले होते, पण डोळ्यातली करुणा तशीच होती. धर्मकेतूला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, पुत्रा, तू जग फिरलास, पण आज मला वाटते तू स्वतःकडे परत आलास.
देवशर्मा ऋषीही आता शरीराने क्षीण झाले होते, पण त्यांचे तेज अजूनही अबाधित होते. त्यांनी धर्मकेतूला जवळ बसवले आणि म्हणाले, पुत्रा, आता तुझ्या प्रवासाचा अंतिम अर्थ उलगडण्याची वेळ आली आहे. त्या रात्री मकर संक्रांतीची पूर्वसंध्या होती आणि षट्टिला एकादशीचा योग पुन्हा एकदा येत होता. संपूर्ण आश्रम दीपांनी उजळला होता, पण धर्मकेतूच्या मनात मात्र एक गंभीर प्रश्न उभा राहिला होता. इतके वर्ष धर्माचा प्रचार केला, पण स्वतःला पूर्णतः मुक्त केले का? हा प्रश्न त्याला अस्वस्थ करत होता. त्या रात्री तो एकटाच नदीकाठी बसला आणि ध्यानात गेला. ध्यानात त्याला आपले संपूर्ण आयुष्य एक प्रवाहासारखे दिसू लागले. बालपणापासून आजपर्यंतचे प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संकट, प्रत्येक करुणेचा क्षण. आणि त्याचवेळी त्याला जाणवले की या प्रवाहात एकच गोष्ट कायम होती, ती म्हणजे आईची निस्वार्थ भक्ती आणि दानाची भावना. त्याला उमगले की त्याच्या आयुष्याचा खरा प्रारंभ लीलावतीच्या पश्चात्तापातून आणि षट्टिला एकादशीच्या व्रतातून झाला होता, आणि त्याच ठिकाणी त्याचा प्रवास पूर्णत्वाला येणार होता. पहाटेच्या वेळी त्याने आश्रमात सर्वांना एकत्र बोलावले. त्याने कोणताही मोठा उपदेश दिला नाही. तो फक्त म्हणाला, उद्या षट्टिला एकादशी आहे, पण या दिवशी आपण देवाकडे काहीही मागणार नाही. आपण फक्त आभार मानणार आहोत. लोकांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले, पण त्यांनी त्याचे म्हणणे मान्य केले. त्या दिवशी आश्रमात कोणताही यज्ञ नव्हता, कोणताही मोठा विधी नव्हता. फक्त तिळाचे साधे अन्न आणि गरजूंसाठी खुले द्वार होते. लीलावती स्वतः वृद्ध असूनही अन्न वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. धर्मकेतू तिला पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, कारण त्याला जाणवले की खरी साधना कुठे आहे. संध्याकाळी सर्वजण एकत्र बसले आणि शांततेत नदीकडे पाहत राहिले. त्या क्षणी धर्मकेतूच्या अंतःकरणात एक विलक्षण प्रकाश पसरला. त्याला जाणवले की त्याचा अहंकार पूर्णपणे विरघळला आहे. तो आता कुठलाही मार्गदर्शक नाही, कुठलाही गुरु नाही. तो फक्त एक प्रवाह आहे, जो येतो आणि जातो. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात अन्नपूर्णा देवी आणि भगवान विष्णू दोघेही प्रगट झाले आणि म्हणाले, पुत्रा, तू धर्म शिकवला नाहीस तर तो जगलास, म्हणूनच तुझा प्रवास पूर्ण झाला आहे. हे ऐकताच धर्मकेतूच्या अंतःकरणात अपार शांती पसरली. सकाळी उठल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. लोकांनी जाणले की काहीतरी महत्त्वाचे घडले आहे, पण धर्मकेतू काहीही बोलला नाही. तो फक्त मंदाकिनीच्या प्रवाहाकडे पाहत हसत राहिला, कारण त्याला आता कळून चुकले होते की मकर संक्रांती आणि षट्टिला एकादशीचा अंतिम अर्थ कोणत्याही शब्दांत मांडता येत नाही. तो फक्त जगता येतो. आणि त्या जाणीवेनेच त्याच्या आयुष्याचा अंतिम अध्याय सुरू झाला, जो बाहेरून शांत पण आतून अमर होता. धर्मकेतूच्या जीवनात आलेली ती अंतर्मुख शांतता केवळ क्षणिक नव्हती, तर ती त्याच्या अस्तित्वाचा स्वभाव बनत चालली होती. आश्रमात परत आल्यापासून तो फारसे बोलत नव्हता, पण त्याच्या उपस्थितीतच लोकांना समाधान मिळत होते. मकर संक्रांती आणि षट्टिला एकादशीचा तो पवित्र दिवस संपून काही आठवडे लोटले तरी आश्रमात आलेल्या लोकांची गर्दी कमी झाली नाही. परंतु आता लोक प्रश्न विचारायला येत नव्हते, तर फक्त बसायला येत होते. मंदाकिनीच्या काठी शांतपणे बसून नदीचा प्रवाह पाहत राहणे हेच त्यांच्यासाठी उपासना बनली होती. धर्मकेतू अनेकदा पहाटे एकटाच उठून वनात फेरफटका मारे, झाडांशी बोलावे तसे त्यांच्याशी संवाद साधे. पक्ष्यांच्या आवाजात त्याला वेदांचा नाद ऐकू येई. एके दिवशी देवशर्मा ऋषींनी त्याला जवळ बोलावले. त्यांचा स्वर थरथरत होता. त्यांनी सांगितले, पुत्रा, माझा काळ जवळ आला आहे आणि मला जाणवते की आता तुझी अंतिम सेवा या आश्रमासाठी बाकी आहे. धर्मकेतूने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाला, पिता, तुम्ही मला जन्म दिला, पण जीवनाचा अर्थ शिकवला. ऋषी मंद हसले आणि म्हणाले, जीवनाचा अर्थ शिकवता येत नाही, तो फक्त अनुभूतीतून उमगतो. त्या रात्री देवशर्मा ऋषींनी शांतपणे देह ठेवला. आश्रमात शोक नव्हता, कारण त्यांच्या देहत्यागातही एक समाधानी शांती होती. धर्मकेतूने स्वतः अंत्यसंस्कारांची विधी पार पाडली आणि त्यावेळी त्याच्या मनात कोणतीही वेदना नव्हती, फक्त कृतज्ञता होती. लीलावती मात्र शांत बसली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती. तिने धर्मकेतूकडे पाहून फक्त एवढेच म्हटले, पुत्रा, आता तू पूर्णपणे मुक्त आहेस. त्या शब्दांचा अर्थ धर्मकेतूला लगेच उमगला. काही दिवसांनी लीलावतीही अधिकाधिक मौनात जाऊ लागली. ती बहुतेक वेळा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीसमोर बसून जप करत असे,
एके रात्री तिने धर्मकेतूला जवळ बोलावले आणि म्हणाली, माझा श्वास आता थांबणार आहे, पण मला कोणतीही भीती नाही, कारण माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दानात गेला आहे. धर्मकेतूने तिचे हात धरले आणि डोळ्यांतून अश्रू वाहू दिले, कारण यावेळी ते अश्रू अहंकाराचे नव्हते, तर प्रेमाचे होते. त्या रात्री लीलावतीने शांतपणे देह ठेवला. आश्रमात पुन्हा एकदा शांती पसरली. पण ती शांती पोकळ नव्हती, ती पूर्णत्वाची होती. त्या घटनेनंतर धर्मकेतू पूर्णपणे बदलला. असे नव्हे, तर तो अधिक पारदर्शक झाला. लोकांना तो दिसत असे, पण जणू तो त्यांच्यातून वाहणाऱ्या प्रवाहासारखा झाला होता. एके दिवशी आश्रमात दूरवरून काही युवक आले. त्यांनी धर्मकेतूला विचारले, आम्हालाही तुमच्यासारखे व्हायचे आहे, आम्ही काय करावे? धर्मकेतुवी त्यांच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाला, माझ्यासारखे होऊ नका, स्वतःसारखे व्हा, पण दान विसरू नका, करुणा सोडू नका आणि प्रत्येक मकर संक्रांतीला सूर्याबरोबर स्वतःलाही उत्तरायणावर वळवा. त्या युवकांच्या डोळ्यांत नवीन प्रकाश आला. धर्मकेतूने त्यांना आश्रमात थांबवून घेतले नाही. तो म्हणाला, प्रवासातच सत्य सापडते. काही काळाने तो स्वतःही आश्रमातून बाहेर पडू लागला. पण यावेळी तो कोणत्याही दिशेला जात नव्हता. तो जिथे बोलावले जाईल तिथे जाई. कधी एखाद्या झोपणीत, तर कधी एखाद्या मंदिराच्या पायरीवर, कधी नदीकाठी, तर कधी वनात. त्याच्या पावलांचा ठाव ठिकाणा उरला नव्हता, पण त्याची उपस्थिती अनेकांच्या आयुष्याला दिशा देत होती. एके दिवशी शततीला एकादशी पुन्हा आली. लोकांनी मोठ्या उत्सवाची तयारी केली. पण धर्मकेतूने त्यांना थांबवले आणि म्हणाला, आज फक्त एक काम करा. तुमच्या घरातला एक तीळ दुसऱ्याच्या हातात ठेवा आणि मनात एकही अपेक्षा ठेवू नका. लोकांनी तसे केले आणि त्या दिवशी आश्रमात कोणतेही मोठे चमत्कार घडले नाहीत, पण लोकांच्या मनात विलक्षण हलकेपणा आला. धर्मकेतूने त्या दिवशी मंदाकिनीच्या काठी बसून नदीत तीळ अर्पण केले आणि पहिल्यांदाच त्याने स्वतःलाच विसर्जित केल्यासारखे अनुभवले. त्याला जाणवले की आता त्याचा स्वतंत्र अस्तित्वाचा भाव उरलेला नाही, तो केवळ धर्माचा एक श्वास झाला आहे. त्या संध्याकाळी तो नदीकाठी चालत चालत दूर निघून गेला. काही लोक म्हणतात तो वनात लीन झाला, काही म्हणतात तो तीर्थांत विरघळला. पण एक गोष्ट निश्चित आहे की त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा मकर संक्रांती आणि शततीला एकादशी येते, तेव्हा मंदाकिनीच्या प्रवाहात एक वेगळीच शांती जाणवते. जणू कुणीतरी अजूनही तिथेच आहे, कोणाच्याही रूपात नाही, पण सर्वांच्या अंतःकरणात शांतपणे वास करत आहे. आणि त्या अनुभूतीतूनच ही कथा आपल्याला शिकवते की खरा धर्म हा सांगण्यात नाही, तर जगण्यात आहे. आणि जो हे जगतो तो कधीही जात नाही, तो फक्त सर्वत्र होऊन राहतो. धर्मकेतू त्या संध्याकाळी मंदाकिनीच्या काठी निघून गेला तेव्हा कोणालाही जाणवले नाही की ही त्याची शेवटची दृश्य उपस्थिती आहे. आश्रमात रात्रीची शांती दाटून आली होती, पण ती शांती काहीतरी पूर्ण झाल्याची साक्ष देत होती. सकाळ झाली तरी धर्मकेतू परत आला नाही. काही जणांनी वनात शोध घेतला, काहींनी नदीकाठी पाहिले, पण कुठेही त्याचा ठाव ठिकाणा सापडला नाही. मात्र त्या दिवशी आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळाच अनुभव येत होता. कोणालाही दुःख वाटत नव्हते, उलट अंतःकरण हलके झाल्यासारखे भासत होते, जणू एखादा भार कोणीतरी उचलून नेला आहे. देव शर्मा ऋषी आणि लीलावती यांच्या समाधीजवळ बसून लोक आपोआपच ध्यानात जात होते आणि त्या ध्यानात अनेकांना धर्मकेतूचे रूप दिसत होते. पण ते रूप शब्द बोलत नव्हते, ते फक्त हसत होते आणि तो हास्यभाव लोकांच्या मनात खोलवर उतरून त्यांचे प्रश्न शांत करत होता. काही काळाने राजा चंद्रकेतू आणि इतर राजे आश्रमात आले. त्यांनी धर्मकेतूचा शोध घेतला, पण जेव्हा काहीही सापडले नाही तेव्हा सर्वांनी एकमताने ठरवले की धर्मकेतू देहात नसून धर्मात विलीन झाला आहे. त्या दिवसापासून आश्रमात कोणालाही गुरु म्हणून बसवले गेले नाही, कारण लोक म्हणू लागले की येथे गुरु नाही तर मार्ग आहे. मंदाकिनी नदीच्या काठी एक साधे स्मारक उभारले गेले, पण त्यावर कोणतेही नाव कोरले गेले नाही, कारण धर्मकेतूचे नाव नव्हते, त्याची ओळख त्याच्या कर्मात होती. काळ पुढे सरकला, पिढ्या बदलल्या, राजे गेले, राज्ये बदलली, पण प्रत्येक मकर संक्रांतीला आणि शततीला एकादशीला ते आश्रमात लोक आपोआप येऊ लागले. कोणाच्या हाकेशिवाय, कोणाच्या आदेशाविना ते येत आणि एकच गोष्ट करत, तिळाचे दान आणि निस्वार्थ प्रार्थना. त्या दिवशी कुणी काही मागत नसे, कुणी नवस बोलत नसे, फक्त कृतज्ञतेने मस्तक झुकवत असे. असे म्हणतात की त्या दिवशी मंदाकिनीचा प्रवाह अधिक शांत होतो आणि तिच्या पाण्यात पाहिले तर क्षणभर एखाद्या साधूचे प्रतिबिंब दिसते, जे हसून नाहीसे होते.
काही वृद्ध सांगतात की जेव्हा कोणाचे मन फार जड होते तेव्हा त्या नदीकाठी बसल्यावर नकळतच अश्रू वाहतात आणि त्यानंतर मन हलके होते. लोकांना समजले की धर्मकेतू कुठे गेला नाही. तो प्रत्येक दानात, प्रत्येक क्षमेत, प्रत्येक करुणेच्या क्षणात जिवंत आहे. मकर संक्रांतीचा अर्थ लोकांना नव्याने उमगला. सूर्य जसा उत्तरायणाला वळतो तसाच माणसानेही आपल्या अहंकारातून करुणेकडे वळावे. आणि शतीतिला एकादशी म्हणजे केवळ व्रत नाही, तर स्वतःला रिकामे करून दुसऱ्याला भरून काढण्याचा दिवस आहे. ही शिकवण कोणी लिहून ठेवली नाही, पण ती पिढ्यानपिढ्या मनातून मनात पोहोचत राहिली. काही काळाने आश्रमाजवळ मोठे नगर वसले. लोक आले गेले, व्यापार झाला, संसार वाढले. पण त्या आश्रमाची साधीपणा कधी बदलला नाही, कारण लोकांना माहीत होते की येथे बाह्य वैभवाला स्थान नाही, येथे फक्त अंतःकरणाची पवित्रता चालते. आणि म्हणूनच आजही जेव्हा मकर संक्रांतीचा सूर्य उगवतो आणि शतीतिला एकादशीचा पवित्र योग येतो, तेव्हा अनेकांच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण होते. ते नकळत तीळ हातात घेतात आणि कोणाला तरी देतात. त्यावेळी त्यांना धर्मकेतू आठवत नाही, पण त्याचा भाव त्यांच्या कृतीत उतरलेला असतो. आणि कदाचित हाच या संपूर्ण कथेचा खरा शेवट आहे, कारण जिथे कथा संपते तिथेच जीवन सुरू होते. धर्मकेतूची कथा इथे थांबते, पण त्याचा धर्म प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात पुढे चालू राहतो. आणि जोपर्यंत मकर संक्रांती येत राहील आणि शतीतिला एकादशीचा स्मरण होत राहील, तोपर्यंत ही कथा कोणत्याही शब्दांशिवाय सतत सांगितली जात राहील आणि आपल्याला नकळत शिकवत राहील की देव शोधायचा नसतो, तो जगायचा असतो. आणि जो हे समजतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. इतक्या दीर्घ आणि पवित्र प्रवासानंतर आता या कथेचा भक्तिमय समारोप करूया. ही कथा केवळ ऐकण्यासाठी नव्हती, तर अंतःकरणात उतरवण्यासाठी होती. मकर संक्रांतीचा सूर्य जसा अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तसाच हा धर्मकेतूचा प्रवास आपल्याला अहंकारातून करुणेकडे घेऊन जातो. शतीतिला एकादशी आपल्याला केवळ उपवास शिकवत नाही, तर दान, क्षमा आणि निस्वार्थ प्रेम शिकवते. जर या कथेतील कोणताही प्रसंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तुमचे डोळे पाणावले असतील किंवा मनात शांततेचा क्षण निर्माण झाला असेल, तर समजा ही कथा आपल्या आयुष्यात थोडीशी उतरली आहे. अशा कथा पुन्हा पुन्हा ऐकल्या तरच आपले जीवन अधिक पवित्र आणि संतुलित बनते. म्हणूनच या कथेला इथे थांबवू नका, ती तुमच्या कृतीत जिवंत ठेवा. तिळासारखा लहान पण अर्थपूर्ण त्याग करा. क्षणभर थांबून कोणाला तरी मदत करा आणि देवाला मागण्याऐवजी धन्यवाद द्या. धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि भक्तिभावाने कमेंट करा.